अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असून काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत। निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून मतदारांना पैसे व किराणा वाटप करण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला। खासदार वानखडे म्हणाले की गेल्या नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी मतदारांना आमिष दिल्याचा प्रकार घडला होता। याच पद्धतीचा अवलंब याही निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे। विशेष म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पैसे आणि किराणा वाटप केला जाऊ शकतो, कारण अशा मार्गाशिवाय सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकता येणार नाही। ते पुढे म्हणाले की राज्याची लूट करण्यात आली आहे आणि याच लुटलेल्या पैशाचा वापर वाम मार्गाने निवडणुकीत केला जाण्याची भीती आहे। लोकशाहीला कलंक लावणाऱ्या अशा प्रकारांना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे। यावेळी खासदार वानखडे यांनी अमरावतीच्या प्रशासनाला थेट आवाहन करत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि निष्पक्ष व्हावी यासाठी प्रशासनानं कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर भूमिका घ्यावी। पैसे किराणा वाटपासारख्या बेकायदेशीर प्रकारांवर कडक कारवाई करून सत्ताधाऱ्यांचा मनसुबा हाणून पाळावा असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोकशाही मूल्यांचं रक्षण होईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। आपल्याला या अगोदरचं सुद्धा माहीत असेल की गेली ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून खूप मोठे आमिष दाखवले गेले आणि प्रत्यक्षात मतदारांच्या झोळीत सुद्धा त्यांनी टाकले ते। याही निवडणुकीत आता शेवटचा दिवस आहे, उद्या मतदान होणार आहे आणि पैसे किराणा जे काही आमिष आहे ते दाखवण्याच्या मनस्थितीत, मानसिकतेत सत्ताधारी पक्ष आहे, कारण त्यांना हे केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही। पूर्ण राज्य लुटलेलं आहे आणि तो पैसा आता अशा वाम मार्गाने ते लोकशाही मूल्य तुळवण्यासाठी ते वापरणारच आहे। मी या निमित्तानं प्रशासनाला विनंती करेन की आपली ही नैतिक जबाबदारी आहे, निवडणुका हे पारदर्शी व्हाव्यात, लोकशाहीसाठी ते निपोक आहे, म्हणून प्रशासनानं कुठल्याही दडपणाखाली न येता यावर अंकुश ठेवून हा जो काही हे काही जे मनसुबे आहेत सत्ताधारी पक्षाचे ते हाणून पाळावे। ती आपली नैतिक जबाबदारी आहे, ती आपण नैतिक जबाबदारी येणाऱ्या काळात पार पाडावी अशी मी प्रशासनाला सांगेल।